आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। 10 लाख 5 लाख ते 25 लाख लोक इथे येतील अशी आपली अपेक्षा आहे। आज मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी आंतरोळी सरहद्दीतून पायी निघालेले आहेत आणि 26 तारखेला ते मुंबई ते आझाद मैदानाला येणार आहेत आणि तिथे आमरण उपोषण करणार आहेत। पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं 25 तारखेला दुपारी आगमन होणार आहे 12 वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल पनवेल येथे बैठक झाली, शहरांमध्ये बैठक झाली, आज सुधागड पालीला सकाळी दुपारी बैठक झाली, आता कर्जत येथे होत आहे, 6 वाजता खालापूरला होणार आहे। प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून 1 लाख लोकांची व्यवस्था होणार आहे, खालापूर तालुक्यातून 1 लाख लोकांची व्यवस्था होणार आहे, पनवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही 2 लाख लोकांची व्यवस्था करतोय आणि इतर म्हणजे येणारा जो बांधव आहे त्यांना आम्ही 1-2 भाकरी तरी, कारण आमच्या माय भगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत, कारण आमच्या मराठा समाजाचे बांधव ज्यावेळेस महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहेत तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून 10 भाकरी आणि चटणी अशी आम्ही आमच्या बांधवाला देणार आहोत आणि पुढे 25 तारखेला संध्याकाळी वाशी येथे तिथे मुक्काम आहे आणि 26 तारखेला ते मुंबईकडे निघणार आहेत तर मुंबईला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चालत जाणार आहोत। मराठा आणि या निमित्ताने मनोज जरांगे पाटील जेव्हा लोणावळ्याला 24 तारखेला मुक्काम येणार आहेत तर रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईतील सर्व बांधवांनी त्यांना घ्यायला लोणावळा येथे जायचं आहे। लोणावळ्याला त्यांना सोबत घेऊन आपण पनवेलला त्यांना दुपारी जेवण द्यायचं आहे आणि त्यांना वाशी येथे मुक्कामी सोडायचं आहे आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा या रायगड जिल्ह्याने आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला राहिलेला आहे आणि शेवटची संधी आता अंतिम टप्प्याची लढाई आहे तर आपण प्रत्येक घराघरातून मराठ्यांनी 1 दिवस कामाला कुणी जायचं नाही, व्यवसाय करायचा नाही। मनोज जरांगे पाटील जर का आपल्या जीवाची बाजी मराठा समाजासाठी लावतात तर आपण सुद्धा आपला 1 दिवस 25 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्यासोबत राहायचं आहे आणि 26 तारखेला आपण जायचं आहे। प्रत्येक घरातून माझ्या माय भगिनीला विनंती आहे या निमित्ताने आपण स्वतःच्या हाताने 10 भाकरी आपल्या बनवून द्या आणि आपण स्वतः तिथे येऊन आपल्या हाताने आपल्या बांधवांना आपण प्रत्येक ग्रामस्थांनी तिथे वाटप करायचं आहे। अंतिम टप्प्यात जी लढाई आलेली आहे आणि खरोखरच मनोज जरांगे पाटील ज्याप्रमाणे जीवाची बाजी लावतात आपण रायगडवासियांनी 25 तारखेला सहकुटुंब तिथे उपस्थित राहायचं आणि 26 तारखेला आमरण उपोषणाला आपण त्यांच्यासोबत राहायचं। आज कर्जत तालुक्यात बैठक झाली, कशा प्रकारे नियोजन कर्जत तालुक्याने घेतलेले? निश्चितच कर्जत तालुक्यात बैठक झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक पंचायत समिती वार्ड वाईज इथे आढावा घेतलेला आहे। प्रत्येक पंचायत समिती वार्ड वाईज प्रत्येकाने कोणी 10,000 भाकरीची, कोणी 25,000 भाकरीची, कोणी 10,000 पॅकेट पुलावची अशी व्यवस्था घेतलेली। म्हणजे आता आम्ही ज्या सोबत आज प्रत्येक आमचे समन्वयक आहेत, प्रमुख इथे पदाधिकारी आहेत तर 1 लाख लोकांची व्यवस्था इथे 10 मिनिटात झालेली आहे। कदाचित ती वाढू शकते कारण कर्जत तालुका मोठा तालुका आहे आणि इथे नेहमीच मराठा समाजासाठी कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे, त्यामुळे 1 लाख लोकांची व्यवस्था आता इथे झालेली आहे। मला वाटते 2 लाख लोकांची व्यवस्था सुद्धा कर्जत तालुका करेल ही माझी अपेक्षा आहे।